नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत स्वप्नील खाडे सर जुळलेले आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नव उद्योजक आहेत ते आणि आज आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. नवराष्ट्राचे फार फार धन्यवाद. सर, मला सांगा, आपण एक नव उद्योजक आहे आणि त्यामध्येच युवक सुद्धा आहे. बरेच युवक फरकटलेले आहेत, मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. त्या युवकांना काय आव्हान राहील आपलं नव उद्योजकांसाठी? सध्याच्या आपला जो दुसरा पॉइंट होता हा फार महत्वाचा आहे, जो मोबाईल अडिक्शन आपण ज्याला म्हणतोय त्यातून बाहेर निघणं तर खरंच आवश्यक आहे. कारण अनेक वातावरण आता आपण सध्या पाहतोय आता की मोबाईल अडिक्शनमुळे, जशी माझी वाईफ आता सेवाग्राम हॉस्पिटलला आहे, तर मी मागे एक व्हिजिट मध्ये बघितलंय की तिथे जो सायकोलॉजी वार्ड आहे तिथे जे आताचे यंग मुलं आहेत, सगळ्यात जास्त मेंटली हॅरॅसमेंटचं प्रमाण या मोबाईल्समुळे वाढलेलं आहे. तर यातून बाहेर निघण्यासाठी हा तर एक मुद्दा वेगळा झाला, आणि दुसरा मुद्दा हा सामाजिक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा व्यावसायिक मुद्दा ज्यावर आपण बोलत आहोत. तर आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी प्लस पाहता प्रत्येकाला रोजगार इन द सेन्स नोकरी मिळणं पॉसिबल नाही आहे जर प्रॅक्टिकली आपण बघतो म्हटलं. आणि ज्यांची उद्योजक मानसिकता आहे त्यांनी नेमका हा खूप गोल्डन काळ आहे उद्योजकतेमध्ये येण्याचा. कारण स्टार्टअप हा जो ट्रेंड आता सुरू आहे, आणि स्टार्टअप या ट्रेंडमध्ये जे मार्केट आता सध्या आहे ते मार्केट फार फेवरेबल आहे. त्यामुळे युवकांनी आता ह्या फेवरेबल वेळेमध्ये मार्केटमध्ये येण्याची खरंच गरज आहे. आणि कठीण आहे थोडं, बट प्रयत्न केले तर काही हरकत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला सांगा, आपण उद्योग क्षेत्रामध्ये आलेले आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये येत असताना आपले प्रेरणास्थान कोण आहे? नक्कीच कोणाचे तरी एक प्रेरणास्थान असते, तेव्हाच तो उद्योग असो किंवा इतर कोणत्याही व्यवसायाकडे तो वळतो. आपले प्रेरणास्थान कोण आहे याबाबत प्रेक्षकांना काय सांगा? राईट, फार छान. सुरुवातीला मी सुद्धा एक जॉब पासून सुरुवात केलेली होती. त्यानंतर मला असं इंटरनल सॅटिस्फॅक्शन नव्हतं की नेमका आपण जो वेळ घालवतो आहे तो एका पर्टिक्युलर कंपनीसाठी घालवतोय, पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी घालवतो आहे, त्याला प्रमोट करतो आहे. त्यानंतर मला स्वतः 2012 साली जी सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण झालं त्या प्रोजेक्टमध्ये, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टला सर्वात पहिली संधी मिळाली. आणि मी यंगेस्ट, पूर्ण महाराष्ट्रामध्ये यंगेस्ट डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर होतो त्या प्रोजेक्टचा. त्या काळी माझं वय फक्त 23 वर्ष, 22 ते 23 वर्ष असं होतं. आणि त्या काळामध्ये काम करताना मला नारायण मूर्ती, सुधा मूर्ती हे माझे आयडियल होते. त्यानंतर विंग्स ऑफ फायर वाचलं मी, एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं, ते सुद्धा आयडियल होते. उद्योजक जरी नसले तरी पण परिस्थितीमधून काही अपॉर्च्युनिटी निर्माण करून त्यांनी जे काही घडवलं ते बिलकुल खूप चांगलं आहे. आणि सुधा मूर्ती, नारायण मूर्ती हे तर आयडियल आहेच सर्वांचे. कारण एक आपल्या सहचारिणीसोबत त्यांनी जो काही प्रवास केला आणि विप्रो आज ज्या काही कंडिशनला आहे, तर ती फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे नारायण मूर्ती, सुधा मूर्ती ऑब्विसली, आणि धीरूभाई अंबानी हे तर नक्कीच आपले आयडियल असलेच पाहिजे, ज्या कंडिशन मधून आपण सुरुवात केलेली आहे 0 to 1. सो आता आपण अगदी काही दिवसाआधीच विश्वास अगरबत्ती या अगरबत्तीचा शुभारंभ सुद्धा झालेला आहे. याबाबत जसा अगरबत्तीचा उद्योग आहे, याचबरोबर असे कोणते कोणते उद्योग आहेत जे आपण आता करत आहात? सर्वात पहिले मी सर्वांना सांगू इच्छितो की आमची जी सुरुवात झालेली आहे ती आम्ही श्रीजा ग्रुप या फॉर्मनी सुरुवात केलेली आहे. माझं भाग्य खूप चांगलं आहे की मला खूप चांगले सहकारी लाभलेले आहे. भूषण पाटील आहेत, निखिल आहेत, आणि आता कुलकर्णी सर आहेत या लोकांसोबत. तर या लोकांनी जेव्हा माझ्यासोबत सुरुवात केली त्यावेळी मी श्रीजा ग्रुप फॉर्म केला, आणि आम्ही याच्या अंतर्गत जे गव्हर्नमेंटचे आउटसोर्सिंग प्रोजेक्ट्स आहेत, जसं सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण, आधार कार्ड एनरोलमेंट, NPS, त्यानंतर आता सध्या आपण एका फार छान प्रोजेक्टवरती काम करतोय ज्याचं नाव आयुष्यमान भारत असं आहे, ज्याच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 5 लाखापर्यंतचं आरोग्य कवच सरकारमार्फत दिल्या जाते. तर हे एक वेंचर झालं आपलं गव्हर्नमेंट आउटसोर्सिंग. त्यानंतर आपण विश्वास अगरबत्ती याच्यामध्ये आता लॉन्चिंग केलेली आहे आपली, आणि फार छान रिस्पॉन्स मिळतो आहे, आणि प्रोडक्ट सुद्धा छान आहे. आम्हाला आमच्या प्रोडक्टवरती विश्वास आहे, त्याच्यामुळे एवढं छाती ठोकून आम्ही बोलू शकतो. म्हणूनच कदाचित असं होऊ शकतं की त्याचं नाव आपण विश्वास ठेवले. येस, हा, ही पण एक छान विश्वास अगरबत्ती, यावरती पण आमची जवळपास 2 दिवस चर्चा चाललेली. तर झालं असं की सुरुवातीला काही स्पिरिच्युअल नावं येत होते, किंवा काही ऑब्विसली आपण सर्व एका पर्टिक्युलर शक्तीला, देवाला किंवा कुठल्याही गोष्टीला मानणार असतो, नॅचरलिटी. तर मग एक असा कॉन्सेप्ट आला सर्वाच्या डिस्कशनच्या अंती, एक असा कॉन्सेप्ट आला की आपण विश्वास नाव ठेवायचं. याच्या मागे उद्देश असा आहे
की तुम्ही ज्या कुठल्या विश्वासाने ती अगरबत्ती त्या कामाला किंवा त्या देवाला त्या समर्पित करत आहात, तर तो एक विश्वास आहे तुमचा. हे कुणाचं पर्टिक्युलर नाव नाही, तो एक फेथ आहे जो तुम्ही त्या विश्वासाने तिथं समर्पित केलेला आहे. त्यामुळे विश्वास अगरबत्ती. मला सांगा, जर युवकांना या उद्योजकांकडे म्हणजे उद्योगाकडे वळायचं असेल तर त्यांचं पहिलं स्टेप काय असणार आहे? याबाबत उद्योगांना म्हणजे नवयुवकांना काय आव्हान कराल? मी सर्वात पहिले सांगू इच्छितो की युवकांनी सर्वात पहिले आपला कल जाणून घ्यायला हवा. बिझनेस हा एक फक्त मोटिवेशन नसून बिझनेस प्रोसेस पहिले जाणून घेणं आवश्यक आहे. त्यातल्या टेक्निकॅलिटी जाणून घेणं आवश्यक आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलचं उदाहरण पाहिलं तर रील्स कंटिन्यू बघताना आपण सक्सेस स्टोरीज पाहतो, पण त्यामागचे इफर्ट्स किती असतात हे बघत नाही. फार लोक असतात जे बिझनेसमध्ये येतात आणि फार कमी असतात जे ओव्हरकम करून जातात. याच्यामध्ये खूप सारे ऑब्स्टॅकल्स आहेत, पण त्यातून शिकून त्यातून समोर जाऊन आपण स्वतःला घडवण्याची प्रोसेस म्हणजे एक बिझनेस आहे. तर त्यामुळे युवकांना मी असं आवाहन करतो की त्यांनी नक्की यावं, पण सगळ्यात पहिले आपला कल बघावा की आपला कल नेमका कुठे आहे, आपला इंटरेस्ट त्यामध्ये आहे का. फक्त बाहेरचं मोटिवेशन नाही, इंटरनली इन्स्पायर असाल तुम्ही त्या गोष्ट करण्यामध्ये तर तुम्ही नक्की पडा. एक दिवस नक्की सक्सेस होईल. कारण आमच्याही सक्सेसला वन नाईट सक्सेस नाही, आम्ही 10 वर्षाचा एक मोठा काळ या प्रोसेसला घालवला आहे. त्यानंतर या पोझिशनला आपण वन बाय वन जातोय आणि वेगवेगळे वेंचर्स ओपन करतोय. तर युवकाला नक्की आव्हान आहे की तुम्ही आम्ही आमची डिस्ट्रीब्युटरशिप सुद्धा देतोय विश्वास अगरबत्तीची, जे त्यांना कारण मॅन्युफॅक्चरिंग ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे, महाग प्रोसेस आहे. तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर होण्यास जर इच्छुक असाल तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप देऊ, मार्केटिंगच्या काही स्ट्रॅटेजीज आहे आणि नक्की बिझनेस डेव्हलप करून देऊ आम्ही त्यांचा. बट कल महत्वाचा आहे. आपण जेव्हा अगरबत्तीचं लॉन्चिंग केलेलं आहे त्याबाबत काय सांगाल? ते रासायनिक आहेत की रासायन विरहित आहे, याबाबत काय सांगाल? फार छान प्रश्न. आणि हा प्रश्न मार्केटमध्ये खूप कमी लोकांना माहित आहे की अगरबत्तीचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे तर याच्यामध्ये फार जेवढी अगरबत्ती सुगंधित तेवढे जास्त केमिकल्स वापरले जातात असं एक गृहीत धरलं जातं. बट आपण काही गोष्टी अशा आपल्या घरीच आहे ज्यांना नॅचरल सुगंध असतो आणि आपण त्या फार कमी वापरतो. फॉर एक्झाम्पल चंदन झालं, बरोबर, त्यानंतर गुलाब, हे जे इन्ग्रेडियंट आहेत हे इन्ग्रेडियंट नॅचरल आहे. तर आपण विश्वास अगरबत्तीमध्ये सगळ्यात जास्त नॅचरल प्रोसेसनी तयार केलेली अगरबत्ती तयार करतो आहे. आणि हा छोट्या प्रमाणात त्याला प्रिझर्व करायचं असेल किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी असेल ज्याने ती अगरबत्ती खराब होऊ नये आणि फ्रेग्रन्स चांगला यावं, तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये केमिकल यूज करतो आहे ऍज कम्पेअर टू मार्केट. धन्यवाद सर, आपण आमच्याशी छान चर्चा केलेली आहे आणि सरांनी एक आव्हान केलेलं आहे युवकांना. जर युवकांना या उद्योगांमध्ये यायचं असेल तर एका संधीचं सोनं त्यांनी करायला हवं आणि ते प्रयत्न करत राहायला हवं. शून्यातून जे आपण म्हणतो की एक मोठं होण्याचं सरांचं एक उत्तम उदाहरण आहे, कारण सरांनी शून्यापासून ती सुरुवात केलेली आहे. यानंतर असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.